4 नाही हे 5 तळायचे छोटे छोटे हां छोटे छोटे ये देखो ये बघा एकदम नरम वाटतात मम्मी हात लावून बघू वास नाही येत आहे पण तसं तेव्हा चांगले वाटतात तसे हे बघा उचल मला भीती वाटते अन्वेषला पहिल्यांदा अन्वेषला पण आणि आम्हाला पण बघा ही मित्रांनो पापलेट ही मच्छी तुम्हाला माहिती आहे आणि काय झालं माहिती आहे दापोलीमध्ये पर्यटक स्थळ भरपूर असल्यामुळे पर्यटक भरपूर येतात त्याच्यामुळे त्या मच्छी इकडे खूप महाग भेटते आणि तुम्ही तिकडं रत्नागिरी पट्ट्यात बघायला थोडी मच्छी स्वस्त भेटते आणि आम्ही रत्नागिरीत गेल्यावर भरपूर मच्छी खातो गावाला गेलो की इकडे तिकडे 50 रुपयाची मच्छी भेटते इकडे 100 रुपयाला ती मच्छी भेटते आणि पापलेट खूप महाग आहे त्याच्यामुळे मच्छीवाले आमच्या ओळखीचे असल्यामुळे अन्वेषसाठी तिने स्वस्त याच्यात पापलेट आम्हाला दिलेत हो हां स्वस्त दिलेत नाही तर आम्ही काय घेणार नव्हतो पण खूप आणि अन्वेषला काय कौतुक इतर कुठली मच्छी खायला बघत नाही पण हे काय आता पहिल्यांदाच खाणार आहे तो आता पूर्ण रेसिपी दाखवणार तर संपूर्ण हा व्हिडिओ रेसिपीचा बघा पहिल्यांदाच आमच्या इकडे पापलेट फ्राय करणार होतो मस्तपैकी मग मी इकडे साफसफाईला सुरुवात केलेली आहे थोडा धूर झालाय कारण पाणी तापवतोय मी नुसतं पेटवलेलं आहे मी नाही पेटवलंय आपलं काय पाणी मच्छी तर मित्रांनो इथे आम्ही वाटण करते बायको आणि वाटण्यासाठी ओलं खोबरं कोथिंबीर सगळं घेतलं नाही आणि मिक्सरमध्ये आता लावायचं आहे हे बघा हे सगळं वाटण तयार करतोय आपल्या कोकणी पद्धतीने पहिला आम्ही पाट्यावर वाटायचो आता मिक्सरवर वाटतावर आणि इकडं आमचा गोड बाबू अभ्यास करतोय त्याला आता मच्छी खायच्या म्हणून अभ्यास करायला घेतला आणि लवकरच ABCDचा झालाय अभ्यास मित्रांनो हे बघा पापलेट आणि बायकोने साफ केले आणि खूप सुंदर आता मच्छीवाले जे कटिंग करतात तशी कटिंग आपल्याला जमत नाही मच्छीवाल्यांची कटिंग करण्याची सवय असते नेहमी आणि त्याप्रमाणे ते कटिंग करतात आणि इकडे वाटण तयार झालेलं आहे मच्छीला थोडंसं लावायचं आणि ओली मच्छी पण करायची ना तेव्हा अशा पद्धतीने कटिंग बायकोन केला नाही पहिल्यांदा म्हणजे पापलेट पहिल्यांदा कटिंग केला नाही आणि आता कोकम लावूया आपण कोकम लावून घेऊया ताईने आमच्या कोकम दिलाय कोकमा लागल आणि त्याच्यात थोडं हे वाटण लावायचं आहे आणि थोडं मसाला टाकूया 1 चमचा मसाला आणि थोडीशी हळद आणि इकडं थोडासा तो मसाला घेऊ आणि आता मस्त की लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो मस्तपैकी लावून घ्यायचं आहे आणि लावून झाल्याच्या नंतर आपण सुरुवात केली लावायला मी थोडासा मसाला मीठ घेतो आणि मित्रांनो खूप सुंदर असं लागलंय पापलेट थोडं ठेवूया आणि नंतर आपण बनवूया आता तेल ठेवलंय आणि आता आपण थोडंसं बेसन घेणार आहे मी बेसनावर पण फ्राय करणार आहे आणि असंच पण फ्राय करणार आहे तर रवा आम्ही घेतो पण रवा नाही आहे अवेलेबल तेव्हा आता बेसन घ्यायचं आहे कॅमेरा थोडा हालेल मित्रांनो कारण कॅमेरा धरायला कोण नाही त्याच्यामुळे थोडासा कॅमेरा इकडे तिकडे हालेल आणि अशा प्रकारे मित्रांनो पापलेट फ्राय झालेला नाही इकडे आम्ही डब्यात ठेवले 3 पीस आम्ही फ्राय केलेत आणि 3 पीस आम्ही शिजवलेत आणि 3 पीसचा आम्ही रस्सा केला आहे आणि इथंच हा व्हिडिओ थांबवूया आणि तुम्हाला संपूर्ण हा व्हिडिओ आवडला असेलच तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बाय टाटा मित्रांनो.